नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे कोणत्याही शाखेची ज्यांच्याकडे पदवी आहे, त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि या बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी 2000 पेक्षा जास्त पदे आहेत. या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 14/11/2020 ते 4/12/2020 या दरम्यान तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं आहे. तुमची जे प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती 31 डिसेंबर 2020 अनुक्रमे 2nd, 4th आणि 5th जानेवारी 2021 या दरम्यान असणार आहे. त्यानंतर तुमचा जो शेड्यूल आहे तो इथे सर्व मेन्शन केलेला आहे. या पदासाठी आता पदे किती असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, चांगली पदे आहे. यामध्ये सर्वप्रथम SC साठी बघूया. तर SC साठी टोटल 300 पदे आहे. ST कॅटेगरीसाठी टोटल 150 पदे आहे. OBC कॅटेगरीसाठी टोटल 540, EWS कॅटेगरीसाठी 200 आणि जनरलसाठी 810. यापैकी मित्रांनो फिजिकली हँडिकॅपसाठी काही पदे आहेत. त्यामध्ये बघा, LD साठी 20 पदे, VI साठी 20 पदे, HI साठी 69 पदे आणि D&E साठी 27 पदे. तर अशा प्रकारे संपूर्ण पदे आहेत. टोटल मित्रांनो 2000 पदे आहे. या पदासाठी मित्रांनो जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असायला हवी आणि जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाला आहे ते सुद्धा प्रामुख्याने या पदासाठी अप्लाय करू शकतात, हे लक्षात असणे गरजेचे आहे. आता या पदासाठी मित्रांनो आपण वयाची मर्यादा बघणार आहोत. तर या पदासाठी अप्लाय करण्याकरिता तुमचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असायला हवे. 1/4/2020 पर्यंत. काही कॅटेगरीसाठी मित्रांनो इथे वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्यामध्ये SC आणि ST साठी प्रामुख्याने 5 वर्षाची येथे सवलत देण्यात येत आहे. OBC साठी 3 वर्षाची. त्याचप्रमाणे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज यांच्यासाठी प्रामुख्याने SC ST साठी 15, OBC साठी 13 आणि PWD साठी जनरल EWS साठी प्रामुख्याने 10 वर्षे दिलेले आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी त्यांची सर्व्हिस झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात. सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे मित्रांनो ते आपण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम तुमची प्री एक्झाम होणार आहे 100 मार्क्सची. यामध्ये 3 सेक्शन असणार आहे. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला प्रामुख्याने 30 क्वेश्चनसाठी असतील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित मॅथमॅटिक्स यामध्ये तुम्हाला 35 प्रश्न असतील 35 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये सुद्धा 35 प्रश्न असतील 35 मार्क्ससाठी. टोटल मित्रांनो 100 मार्क्सची ही एक्झाम आहे. प्रत्येक सेक्शनला तुम्हाला 20 मिनिटे सॉल्व करण्यासाठी मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो मेन्ससाठी प्रामुख्याने जी तुम्ही प्री एक्झाम दिली आहे त्यामध्ये जो ॲग्रिगेट मार्क्स आहे तुम्ही घेतले त्यानुसार मेन्ससाठी कट ऑफ लागणार आहे. आणि देअर विल बी नो सेक्शनल कट ऑफ. इथे वैयक्तिक सब्जेक्टचा कट ऑफ नाही आहे, हे इथे लक्षात असणे गरजेचे आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी यांच्यासाठी सेक्शनल कट ऑफ राहत असते बँकेमध्ये, पण इथे SBI सेक्शनल कट ऑफ ठेवलेला नाही, हे इथे जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणजे समजा तुम्हाला सेक्शनल कट ऑफ इंग्लिशचा 8 असेल आणि समजा तुम्हाला 8पेक्षा जास्तसुद्धा मार्क्स भेटले किंवा कमीसुद्धा मार्क्स भेटले तर इथे काही लेणं देणं नाही आहे. हे तिन्ही सब्जेक्ट मिळून प्रामुख्याने तुमचे ॲग्रिगेट मार्क्स कन्सिडर केल्या जाईल. त्यामुळे इथे बेनिफिट्स विद्यार्थ्यांना इथे मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कोणाचं इंग्लिश कमजोर असते, कोणाचं क्वांटिटेटिव्ह, तर त्यांना इथे फायदा होणार आहे. कारण तिन्ही विषयाचे जे मार्क्स आहे इथे एकत्रितपणे कॅल्क्युलेट करून तुमचं मेन्ससाठी क्वालिफिकेशन केले जाईल. एकाच 10च्या रेशोमध्ये प्रामुख्याने इथे विद्यार्थी घेतले जाणार आहे. त्यानंतर तुमची मेन्स एक्झाम होणार आहे. मेन्स एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट त्यामध्ये प्रामुख्याने 200 मार्क्सची आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 50 मार्क्सची असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे 200 मार्क्सची मेन्समध्ये, त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड 60 मार्क्सला, डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन 60 मार्क्सला, जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस 40 मार्क्सला आणि इंग्लिश 40 मार्क्सला 3 तास मिळणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे. कम्प्युटरवर तुम्हाला लेटर रायटिंग आणि एसे लिहायचं आहे. 2 क्वेश्चन असतील 50 मार्क्सला. अर्धा तास यासाठी तुम्हाला मिळणार आहे. तर मेन्स नंतर मित्रांनो फेज 3 होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं GD आणि इंटरव्ह्यू किंवा फक्त इंटरव्ह्यू होणार आहे 50 मार्क्ससाठी. तर मेन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहे तर पदानुसार एकास 3 असे विद्यार्थी ग्राह्य धरल्या जाईल इंटरव्ह्यूसाठी. आणि मेन्समध्ये सुद्धा सेशनल कट ऑफ नाही आहे, हे लक्षात असणे गरजेचे आहे.
एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा डिव्हिजनल जे हेडक्वार्टर आहे तुमच्या जिल्ह्याचे तिथे मिळणार आहे. तुम्हाला पगार किती असेल तर स्टार्टिंग तुमचा जो बेसिक पे आहे तो 27,620 असेल आणि वेळोवेळी यामध्ये इन्क्रीमेंटसुद्धा होईल आणि इतर भत्ते अनुदेय राहतील. तुम्हाला जॉईन झाल्यानंतर ट्रेनिंग मिळणार आहे. त्यानंतर आता बघणार आहोत आपण इथे फी किती आहे. तर अप्लिकेशन फी आहे 750 रुपये जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी आणि SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी येथे अप्लिकेशन फी नाही आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसुद्धा इथे ऑर्गनाईज केलेली आहे SC ST आणि रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटीसाठी. हे सुद्धा इथे लक्षात असणे गरजेचे आहे. इथे अटेम्प्ट दिलेले आहे. तर जनरल आणि EWS साठी 4 अटेम्प्ट आहे. जनरल EWS PWD कॅन्डिडेटसाठी 7 अटेम्प्ट आहे. त्यानंतर OBC साठी 7, OBC PWD साठी 7 आणि SC ST साठी नो रेस्ट्रिक्शन आहे. हे इथे लक्षात असणे गरजेचे आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. तर अशा प्रकारे तुमचे 4 अटेम्प्ट झाले असतील तर तुम्ही या पदासाठी आता अर्ज करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये प्रीसाठी कुठे कुठे सेंटर मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. बघा, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर येथे सेंटर आहे प्री एक्झामसाठी. मेनसाठी प्रामुख्याने बघा औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे सेंटर असणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर या PDF मध्येच लिंक दिलेली आहे बघा अप्लाय नाऊमध्ये, किंवा ऑनलाईन तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊनसुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकता. ही PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ही PDF ओपन करून या लिंकवर क्लिक करूनसुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुमच्यासाठी डायरेक्ट अप्लाय करण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्याद्वारेसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. Dear friend, please subscribe our channel on YouTube and don't forget to hit this bell icon to get all notification of our video earlier.